मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। क्रिकेटर केदार जाधव सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला खूप मोठ्या प्रमाणात यश मिळतंय, कसं बघता या सर्व यशाकडे? नक्कीच यशाची खात्री होती। ज्या हिशोबाने मान्य नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये आणि मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये विकासाचा जो प्रवास सुरू झाला आहे गेल्या 10-11 वर्ष, मला वाटतं त्या प्रवासाची ही एक पावती आहे। आणि पुणेकरांनी जेव्हा 2024ला मुरलीधर मोहोळ मान्य आपले केंद्रीय मंत्री यांना जेव्हा निवडून दिलं, तेव्हाच एक पुण्याला नवीन नेतृत्व मिळालं होतं आणि त्या नेतृत्वाखाली प्रत्येक मॅच जिंकणार याची खात्री पुणेकरांनी वारंवार मिळवून दिली आहे। तर राष्ट्रवादी आणि भाजप असं प्रचारादरम्यान एक दोन सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळत होता। मात्र सध्या बघितलं तर विजयाचा षटकार जो आहे तो भाजपाने मारलेला आहे आणि खरं तर अजितदादा आहे ते क्लीन बोल्ड झालेले दिसत आहेत। या सामन्याकडे कसं बघता? बघा, सामना खेळताना पूर्ण जोर लावायचा असतो, जो आम्ही पण लावला त्यांनी पण लावला। पण एकदा सामना जिंकल्यावर ते का हारले याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आम्ही का जिंकलो याच्यावर चर्चा झाली पाहिजे। आणि त्याचं सगळं श्रेय हे पुणेकरांना आणि मुरलीधर मोहोळ असतील, चंद्रकांत दादा असतील, ह्या सगळ्यांचं जे नेतृत्व आहे पुण्यामध्ये, या सगळ्यांनी जी पायाबांधणी केली होती, त्या पायाबांधणीचा हा सगळा विजय आहे, सगळ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे। खरं तर या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आलेली होती, म्हणजे राष्ट्रवादीची ताकद वाढेल असं वाटत होतं। अजित पवार सुद्धा सातत्यानं मुरलीधर मोहोळ असेल किंवा भाजपाच्या कार्यकर्ते म्हणजे कारभारावरती त्यांचा आक्षेप होता, भ्रष्टाचारावरती ते खरं तर बोलत होते, परंतु मात्र पुणेकरांनी भाजपाला निवडलं। कसं असतं, 2000च्या आधी क्रिकेटमध्ये असं वाटायचं की सचिन तेंडुलकर बाद झाला तर भारत सामना जिंकणार नाही, पण आता टाईम चेंज झाला। आता 5-6 नंबरला येऊन सुद्धा मॅच भारत जिंकू शकते 4 आऊट झालेले असताना। त्यामुळे मला वाटतं तुम्ही जे म्हणताय तो एक जमाना होता, तो आधीचा जमाना वेगळा होता, जेव्हा तुम्ही जे म्हटले त्यांचं इथे राजकीय वर्तुळात चांगलीच पकड होती। पण मला वाटतं आता सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे आणि ते फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर प्रत्येक निवडणूक जिंकण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि त्याला पूर्ण पुणेकरच नाही तर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पण चांगला प्रतिसाद मिळतो, सकारात्मक प्रतिसाद मिळतो। कारण पुणेकर असो, महाराष्ट्रातली जनता असो, भारतातली जनता असो, ही सुशिक्षित आहे आणि सुशिक्षित जनता ही नक्कीच ग्रोथ आणि विकासाच्या मुद्द्यावर नक्कीच मतदान करणार, त्यांनी बघितलेलं आहे। या पुणे महानगरपालिकेच्या या सामन्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं विजयाचं शतक नक्की होईल का? जाऊ द्या, विजयाचं शतक, शेवटचा प्रश्न, विजयाचं शतक आता फलंदाज जर का माझा असेल आणि माझे कोच मुरलीधर मोहोळ सारखे असतील तर शतक काय, आता काय मर्यादा आहे, 165चीच मर्यादा आहे, नाही तर मी म्हटलं असतं ट्रिपल सेंचुरी पण होईल, पण शतक तर नक्की ऑलरेडी झालेलं आहे आणि मला वाटते 125 धावांचा टप्पा पण पार करेल भारतीय जनता पार्टी पुण्यामधून। एकंदरीत आपण बघू शकतो की भारतीय जनता पार्टी जी आहे ते या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 125 धावांचा, विजयी धावांचा टप्पा पार करेल अशी प्रतिक्रिया जी आहे ती क्रिकेटर केदार जाधव यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।